जय शिवराय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार जास्त तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे कॅपकटमध्ये प्रो इफेक्ट हे यूज करू शकता। आता तुमच्या फोनमध्ये येत असेल, पण काही जणांच्या फोनमध्ये जे आहे ते कॅपकटचे प्रो इफेक्ट हे चालत नाहीत, तर ते कसे चालवायचे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ हा पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। बऱ्याच वेळा मित्रांनो काय होतं माहितीये का, म्हणजे ज्यावेळेस आयफोन झालं, आता हे बाकीचे सगळे जे काही फोन झालेत, तर यामध्ये आता मी इफेक्ट्स मध्ये गेल्याच्या नंतर व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये गेल्याच्या नंतर जे प्रो इफेक्ट्स आहेत ते येत नाही। तर आता तुम्ही बघू शकता यामध्ये अर्धे जे आहेत ते प्रो इफेक्ट आहेत, आता ते लोड होत नाही कारण मी वरती VPN कनेक्ट केलेला नाहीये। तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात आधी तर तुम्हाला व्हिडिओ इनपुट केल्यावर जर कधी येत नसेल, तुमचा व्हिडिओ जर कधी येत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो। ती ट्रिक मात्र 100% यूज करा। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या इथं खाली आयकॉन दिसत असेल तुम्हाला, मी यावरती तुम्हाला जायचंय, सेटिंग वरती जायचंय, आणि त्यानंतर तुम्हाला इथं बिझनेस क्रिएटर मोड हे जर ऑप्शन तुमचं बंद असेल तर ह्या ऑप्शनला लगेच चालू करा। व्हर्जन तुमचं इथं दिसेल 14.7.0। त्यानंतर मित्रांनो इथं ऍड डिफॉल्ट एंडिंग, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवताना ज्या ठिकाणी तुमचं येतं ना ते ऍड डिफॉल्ट, म्हणजे शेवटला येतं असं कॅपकटचा लोगो वर येतो, तर ते या ठिकाणावर बंद येतं। हा देखील काही जणांचा प्रश्न आहे की हे बंद कसं करायचं, तर या ऍड डिफॉल्ट एंडिंगला ऑफ करावं लागतं। त्यानंतर जर तुमचं झालंच नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, कॅपकटला जे आहे ते टॅप करून ऍप इन्फोवरती जायचंय। आता यावरती गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथं खाली खूप सारे ऑप्शन दिसतील। त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल स्टोरेज अँड केच। स्टोरेज अँड केच वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं क्लिअर स्टोरेज करायचं नाहीये। लक्षात ठेवा, क्लिअर स्टोरेजला क्लिक करायचं नाहीये, कारण जर कधी तुम्ही क्लिअर स्टोरेज वरती क्लिक केलं तर क्लिअर स्टोरेज वरती क्लिक केल्यानंतर तुमचा कॅपकटचा सगळा डाटा हा डिलीट होऊन जाईल। सुरुवातीपासून तुमचं जे आहे ते कॅपकट चालू होईल। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, क्लिअर केच वरती क्लिक करायचं। आता यात ह्या कॅपकटचा तुमचा क्लिअर केच जो आहे तो क्लिअर झालेला आहे। मग तुम्हाला या ठिकाणी कॅपकट तुम्हाला परत ओपन करायचं आहे, आणि कॅपकट ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथं एडिट्स वरती क्लिक करून माय प्रोजेक्ट्स वरती क्लिक करून तुम्ही इथं बघू शकता। आता याचा क्लिअर केच केलेला आहे, तर सिम्पली तुम्हाला जे काही तुमचे इफेक्ट असेल ते इफेक्ट तुमचे 100% तुम्हाला दिसतील। हे ट्राय करून बघा, 100% म्हणजे 100% दिसतील। आता हा बघा, हा इफेक्ट प्रो आहे, तर तुम्ही इथं बघू शकता हा आपला इफेक्ट जो आहे तो प्रो लागलेला आहे या ठिकाणी। तर हा शूज सिम्पली आयफोनचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ह्या ट्रिकचा यूज करायचा आहे। जर कधी तुमची ट्रिक युजफुल झाली तर 100% तुमच्या कॅपकटमध्ये प्रो इफेक्ट्स येणार। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय। चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका।